काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। परळीमध्ये प्रचार सभेत धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण। जगमित्र कार्यालय चालू आहे पण एक व्यक्ती नाही, मुंडेंचं विधान। बीडमधील अंबाजोगाईमधील अजितदादांच्या सभेला धनंजय मुंडे अनुपस्थित। राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचारासाठी अजित पवारांची जाहीर सभा, तर धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। ठाकरे बंधूंचं निवडणूक आयोगाला पत्र। 21 दिवसांमध्ये मतदार यादीतील घोळ दुरुस्त करा, नाहीतर निवडणूक पुढे ढकला। पत्रातून ठाकरेंची मागणी। विरोधकांच्या वॉर्डातील मतदार याद्यांमध्ये घोळ, हा घोळ नाही तर देशद्रोह। निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। घोळ दुरुस्त न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा। ठाण्यात मध्यधुंद परप्रांतीय तरुणांना राज ठाकरेंबाबत वापरले अपशब्द। मराठी तरुणाला शिवीगाळ करत हुसकावून लावला। मनसैनिकांच्या प्रसादानंतर परप्रांतीय रिक्षा चालकाचा माफीनामा। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन। वयाच्या 89व्या वर्षी धर्मेंद्र यांनी घेतला अखेरचा श्वास। बॉलिवूडचा वीरू काळाच्या पडद्याआड। परळीतल्या प्रचार सभेत धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण झाली। जगमित्र कार्यालय चालू आहे पण एक व्यक्ती नाही, असं वक्तव्य करत धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडची आठवण काढली। अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पत्नी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी रात्री 1 वाजता त्याला अटक केली। जळगावच्या भुसावळमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेपूर्वीच एका तरुणानं गोंधळ घातला। त्यामुळे या तरुणाला मंत्री संजय सावकारेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, तर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं। काँग्रेसला पराजय दिसतोय। विकृत मानसिकतेतलं हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली, असा हल्लाबोल बावनकुळेंनी केला। महाराष्ट्र ही टीका सहन करणार नाही, फडणवीसांच्या पाठीमागे महाराष्ट्र उभा राहील, असं बावनकुळे म्हणाले। अमरावती जिल्ह्यात काँग्रेसला पक्षाचा झेंडा मुस्लिमांकडे दिलाय। काँग्रेसला मतदान म्हणजे मुस्लिमांना मतदान, असं विधान नवनीत राणांनी केलं। अचलपूरमध्ये प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान नवनीत राणांनी काँग्रेसवरती जोरदार टीका केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा रद्द करण्यात आलाय। वेळेवरती पोहोचू शकत नसल्याचं कारण देत ऐनवेळी हा दौरा रद्द झालाय। संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 ते 19 डिसेंबर दरम्यान होणार आहे। या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार अनेक मोठ्या आर्थिक आणि धोरणात्मक सुधारणा आणण्याच्या तयारीत आहे। या अधिवेशनात सरकार प्रमुख क्षेत्राशी संबंधित किमान 10 प्रमुख विधेयकं मांडणार आहे। यात अणुऊर्जा विधेयक, मार्केट्स कोड बिल आणि विमा कायदा सुधारणा विधेयक सादर केलं जाईल। देशातील अनेक महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक खटल्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला। विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती BR गवई यांच्यानंतर आता सूर्यकांत पदभार सांभाळणार आहेत। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणार असून त्यांच्या जागी नवीन पोलीस महासंचालक कोण असणार याची चर्चा आता सुरू झाली आहे। राज्याच्या गृह विभागाने त्यासाठी 7 ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांची नावं केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली आहेत। राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख सदानंद दाते यांचं नाव यात प्रामुख्याने चर्चेत आहे। सुषमा अंधारे आणि नरेश मस्केंची दिल्लीमध्ये भेट झाल्याची टीका सामंतांनी केली होती। याला अंधारेंनी प्रत्युत्तर दिलं। नरेश मस्केंसोबत अचानक भेट झाली, सामंतांनी त्याचा वेगळा अर्थ काढला, असं अंधारे म्हणाल्या। उदय सामंत मोठा गट घेऊन भाजपात प्रवेश करतील असा पुनरुच्चार अंधारेंनी केला। अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटलांची बिनविरोध निवड झाली आहे। भाजप आमदार शिवाजी कर्डिल यांच्या निधनामुळे जिल्हा बँकेचं अध्यक्षपद रिक्त झालं होतं। त्यामुळे अजित पवारांचे खंदे समर्थक असलेल्या चंद्रशेखर घुले यापुढे बँकेचा कारभार बघणार आहेत। मंचर नगरपंचायत निवडणुकीत भाजपमध्ये 2 गट पडले। त्यातील एक गट राष्ट्रवादीसोबत गेलाय, तर नाराज गट स्वतंत्र निवडणूक लढणार आहे।
सिंदखेड राज्य नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे वंचितचे अधिकृत उमेदवार शेख जिलानींनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यापासून बेपत्ता असल्याचा आरोप सविता मुंडेंनी केलाय. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझींनी हे अपहरण झालं असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचं सविता मुंडेंनी म्हटलं. निवडणुका येतात जातात, मात्र शेवटी जनतेनं आपला विकास कोण करणार हे पाहिलं पाहिजे असं अजित पवार म्हणाले. राज्याला विकासाच्या दृष्टीने कसं पुढे नेता येईल त्या दृष्टीने महायुती काम करते. विकासासाठी पाठीशी राहा असं आवाहन अजित पवारांनी केलं. मावळचे आमदार सुनील शेळकेंनी वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना मतदारांना पैसे घेण्याचा अजब सल्ला दिलाय. विरोधकांनी 10,000 5,000 दिले तर घ्या, नाही म्हणू नका असं विधान शेळकेंनी केलं. अंबरनाथमध्ये एक मोठा उलटफेर झालाय. अंबरनाथमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 2 उमेदवारांनी निवडणुकीतनं माघार घेतली आहे. त्यामुळे ही जागा शिंदे गटासाठी त्यांनी सोपी करून दिली अशी चर्चा सुरू आहे. शिरूर नगर परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. आमदार माऊली कटकेंनी प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ केला. यावेळी राष्ट्रवादीच्या शिरूर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या पाचरडे आणि इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी शिरूर शहरातनं रॅली काढण्यात आली. बीड नगरपालिका निवडणुकीत पंडित विरुद्ध क्षीरसागर हा संघर्ष टोकाला गेलाय. माझी निवडणूक नाही, मात्र माझी निवडणूक ज्यावेळी येईल त्यावेळी तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबियांना सांगण्याची गरज नाही. अशा चिल्यापिल्यानं माझ्यावरती आरोप करू नये असं म्हणत आमदार विजयसिंह पंडित यांनी योगेश क्षीरसागर यांच्यावर टीका केली. वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर नगर परिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. प्रचार रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. वाशिम नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराला वेग आला असून भाजपचे उमेदवार अनिल केंदळे यांनी शहरात प्रचाराचा धडाका लावलाय. ते कार्यकर्त्यांसोबत वाशिममधील प्रत्येक प्रभागात रॅली काढत घरोघरी भेट देत असल्याचं बघायला मिळतंय. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार किरण कापगते यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कामांमुळेच मूल शहराचा विकास झाल्याचं सांगत जनता भाजपलाच निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला. बुलढाण्याच्या नांदुरामध्ये मतांसाठी पैसे वाटणाराचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मतदारांना घरात जाऊन पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. निवडणूक अधिकारी आता काय कारवाई करतात याकडे लक्ष लागलंय. नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांकडून जनतेला अनेक आश्वासनं दिली जात आहेत. मंचर नगरपंचायतीचा नगराध्यक्ष आणि आमचे सर्व नगरसेवक भरघोस मतांनी निवडून द्या, मग मंचरमध्ये विकास निधीचा पूर वाहिल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचरच्या जनतेला दिलंय. खर्चाची चिंता करू नका, निवडणूक आयोगाला हिशोब द्यायला आम्ही बसलोय असं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं. बावनकुळेंच्या वक्तव्यावरनं निवडणूक आयोगावरती किती दबाव असू शकतो हे दिसतंय अशी टीका एकनाथ खडसेंनी केली. भुसावळ इथल्या जामनेर रोड परिसरात एकनाथ खडसेंच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन झालं. आगामी स्थानिक निवडणुकांसाठी जोमानं काम करा असं खडसेंनी सांगितलं. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी, कसून तपासणी करावी. आम्ही गौरीला न्याय मिळावा यासाठी तिच्या परिवारासोबत उभे आहोत असं भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी म्हटलं. जळगावातील चोपडा येथील परदेशी गल्लीतील इच्छेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. 24 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.